नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे MPSC लक्ष्य यूट्यूब चॅनलवर। आज 20 फेब्रुवारी 2019 तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रे मुख्यत्वे जे आहे आपण लोकसत्तामधनं कव्हर केलेल्या आहेत। तर ह्या आपण बघूयात। तुम्ही आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ लेट येतो आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतो आहे, तरी आपलं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे असणार आहे। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता। त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप जे आहे हे डाउनलोड करा आणि अनअकॅडमी ॲपवरती SP तट्टे या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे व्हिडिओज जे आहेत हे तुम्हाला बघता येतील। तर अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करण्याची जी लिंक आहे किंवा प्रोफाईलची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर प्रीती मॅडमचा आज बर्थडे आहे, तर त्यांना बर्थडेच्या विश देऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मॅडमचा बर्थडे असल्यामुळे आज मॅडमचा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार नाही आहे, उद्या तुमच्यासाठी मॅडमचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की येतील। तर त्यांना विश करून आपण आजच्या बातम्यांना जी आहे ती आता पहिले सुरुवात करूया। आपल्या सर्वांना माहीत आहे की पुलवामामध्ये जो हमला झाला होता, दहशतवादी हल्ला होता, यासाठी इम्रान खान यांनी जे आहे पाकिस्तानचे दावे जे आहेत ते धुडकावलेले आहेत। पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा काही हात नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं होतं। तर हे दावे जे आहेत हे भारताने धुडकावलेले आहेत आणि त्याचा निषेधसुद्धा भारताने केलेला आहे। पुलवामा हल्ल्यानंतर भारतात ज्या पाकिस्तान विरोधी तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या आणि हल्ल्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मदचा मोहम्मद मसूद अझहर याला पाकिस्ताननेच आश्रय दिल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे। तर या पार्श्वभूमीवर लष्कर या निर्घृण हत्याकांडाचा वचपा काढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। आणि पाकिस्तान या हल्ल्यामुळे तोंडघाशी पडलेला आहे। फ्रान्सने एक प्रस्ताव ठेवला होता, जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करावं। हा प्रस्ताव पाकिस्तान पुन्हा संयुक्त राष्ट्रामध्ये फ्रान्स जो आहे पुन्हा संयुक्त राष्ट्रामध्ये मांडण्यात येणार आहे। 2016मध्ये हा प्रस्ताव मांडला होता, पण चीनच्या विरोधामुळे जो आहे हा प्रस्ताव मागे पडला होता। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता महागाई भत्ता जो आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12% महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे। तर महागाई भत्त्यामध्येही 3% वाढ झालेली आहे आणि निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा याचा लाभ मिळेल। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे UPSC CSE जे व्यक्ती UPSCसाठी प्रिपरेशन करत आहे, तर UPSC CSEची जी एक्झामचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे। तर नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही UPSCच्या वेबसाईटवरनं डिटेलमध्ये हे बघू शकता। 829 जागा आहेत त्यामध्ये। तर हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे जे आपले विद्यार्थी UPSCसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी नक्की त्याची दखल घ्यावी। पैशासाठी समाज माध्यमांवर प्रचाराची कलाकारांची तयारी असल्याचं एक माहिती जी आहे ही कोब्रा पोस्ट नावाच्या वेबसाईटने टाकली आहे आणि यामध्ये जवळपास 38 कलाकारांची नावं त्यांनी डिक्लेअर केली आहे। यामध्ये असं म्हटलं आहे की आता येणाऱ्या निवडणुका आहेत, मार्चमध्ये निवडणुका आहेत, तर निवडणुकांच्या पूर्वी जे आहे किंवा निवडणुकांसाठी समाज माध्यम जसं सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियावरती विविध लोक जे आहेत किंवा विविध सेलिब्रिटीज जे आहेत हे इफेक्ट करण्याचा प्रयत्न करतील, ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे गव्हर्नमेंट आहे किंवा अँटी गव्हर्नमेंट जे कुठल्या बाब असतील तर हे पैसे घेऊन त्यासाठी काम करत आहे असं म्हणण्यात आलं आहे। तर या बाबीसाठी फक्त 4 नकार दिला आहे, ज्यामध्ये विद्या बालन, अर्शद वारसी, रजा मुराद आणि सौम्या टंडन या 4 कलाकारांनी प्रचार मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिलेला आहे, अशी बातमी जी आहे ती वृत्तपत्रामध्ये आज आलेली आहे। तर कोब्रा पोस्ट नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटने ही माहिती दिलेली आहे। तर बऱ्याच जणांची नावं याच्यामध्ये घेण्यात आली आहे, जसं जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, हे विविध नावं आहे। एवढी नावं आपल्यासाठी महत्त्वाची नाहीत, परंतु येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या बाबी बऱ्याचशा अफेक्ट करतात, हेच एक सांगायची याच्यामध्ये हे होती। इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे आयोजन जे आहे हे आता भोपाळमधील बरकतुल्ला विद्यापीठामध्ये होणार आहे। याचं आयोजन जे होणार आहे 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेस या प्रतिष्ठित परिषदेचं आयोजन जे आहे भोपाळमध्ये होणार आहे, ही बाब लक्षात ठेवा। आर्थिक निधी नसल्याचं कारण सांगत पुणे विद्यापीठाने हे आयोजनातून माघार घेतली होती आणि यावर्षीचं तिथे 79वे वर्ष होतं, आता ही होणार आहे भोपाळमध्ये। भारत इतिहास संशोधक मंडळाने 1935मध्ये या संस्थेची स्थापना केली होती आणि 1963मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये जी परिषद झाली होती त्यानंतर 55 वर्षांनी पुण्याला ही परिषद होणार होती, परंतु यासाठी जी आहे ही आता होणार नाही आहे पुण्यामध्ये, तर ही आता भोपाळमध्ये होणार आहे।
कुलभूषण जाधव हे आपल्याला माहिती आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानने युनायटेड नेशन्समध्ये आपली बाजू ठेवलेली आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेला भारतीय नौदलाचा अधिकारी कुलभूषण जाधव हा हेर होता, व्यापारी नव्हता, असं पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये त्याला ICJ असं म्हटलं जातं त्याच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केला. तर जाधव प्रकरणी 4 दिवसांची सुनावणी जी आहे ती सोमवारपासून सुरू झाली होती. भारताने सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या प्रक्रियेस विश्वासच दाखवला नाही. विश्वास दाखवणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक भाग आहे असं वकील खवार कुरेश यांनी म्हटलं होतं. आणि भारत पाकिस्तानला ओळखत नाही, पाकिस्तान शांततेचा पुरस्कर्ता आहे, जागतिक सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या सैनिकांनी बलिदान दिलं आहे असं पाकिस्तानच्या बाजूने ही बाब म्हणण्यात आली आहे. भारतीय नौदलाचा अधिकारी जाधव हा हेरच होता, व्यापारी नव्हता, असा आरोपसुद्धा पाकिस्तानने त्यांच्यावरती केलेला आहे. तर या सुनावणी स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी जी आहे ही सुद्धा फेटाळण्यात आलेली आहे. हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय, ही बाब महत्त्वाची लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे. तर नवीन हंगामी न्यायाधीशांची निवड करण्यासाठी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी स्थगित करावी ही पाकिस्तानने केलेली विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावली. पुलवामा जे हल्ला झाला आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढलेला असताना सोमवारपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मुख्यालय असलेल्या या हेगमध्ये जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. तर नेमकं यावरती काय डिटेल्स येतात ती माहिती आपण उद्या तुमच्यासाठी घेऊन येऊयात. क्रीडा क्षेत्रातील बातमी, नोवाक जोकोविच जो आहे सर्बियाचा जो खेळाडू आहे टेनिसपटू, याला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार जो आहे चौथ्यांदा मिळाला आहे. आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर 4 ग्रँड स्लॅमपैकी मागील वर्षामध्ये त्याने 2 ग्रँड स्लॅम जिंकले होते आणि त्याला जो आहे तब्बल चौथ्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याने जो धावपटू आहे उसेन बोल्ट त्याच्या 4 हा पुरस्कार जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. जर आता त्यांनी फेडररने हा पुरस्कार आहे 5 वेळा जिंकलेला आहे. तर महिलांमध्ये सिमोन बाइल्स ही जी अमेरिकेची ऑलिम्पिकपटू आहे किंवा अमेरिकेची जिम्नॅस्टिकपटू आहे, तिलासुद्धा महिलांमधील हा अवॉर्ड मिळालेला आहे. 2018मध्ये जोकोविचने जे अमेरिकन खुल्या स्पर्धेचं जिंकलं होतं, शिवाय जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धासुद्धा जिंकली होती. तर जोकोविचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बापे, एलिउड किपजोज आणि लिन ब्रॉन जेम्स यांच्याकडून लढत होती या पुरस्कारासाठी, पण त्याने बाजी मारली आणि हा पुरस्कार जिंकलेला आहे. आता रॉजर फेडररने तुम्हाला मगाशी सांगितलं की 5 पुरस्कार त्याने जिंकलेले आहे रॉजर फेडररने, तर उसेन बोल्टने जे 4 पुरस्कार जिंकलेले आहेत. तर यामध्ये 2018च्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. याशिवाय 68 खेळांना या पुरस्कारांसाठी नामांकन लाभले होते. महिलांमध्ये सिमोन बाइल्स हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. आपण सिमोन बाइल्सबद्दल माहिती यापूर्वीसुद्धा घेतलेली आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. तिने तब्बल 4 गोल्ड मेडल जे आहेत ते जिम्नॅस्टिकमध्ये वर्ल्ड स्पर्धांमध्ये जिंकलेले आहेत. तर 21व्या वर्षीच जे आहे सिमोनने 14 जेतेपदं मिळवलेली आहेत. तर फ्रान्सचं विश्वचषकाने विजेतेपद मिळवलं आहे. फ्रान्सला वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. एकाच वर्षी 2 वेळा सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार मिळवणारा फ्रान्स हा एकुलता एक देश जो आहे तो ठरलेला आहे. भारताची झरीन आणि मीना कुमारी यांना सुवर्णपदक मिळालं आहे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये. भारताच्या माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन आणि मीना कुमारी देवी यांनी सोफिया बल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रॅटजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेतील भारतीय महिलांची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. तर राष्ट्रीय विजेती होती झरीन. 51 किलो वजन गटामध्ये तिने फिलिपोनच्या इरिश मॅग्नॉर 5-0 अशी मात केली होती. तिने हा आपला विजय जो आहे भारतीय जवानांना अर्पण केला होता. ESICच्या उपचारांसाठी असलेली योगदानाची अट आहे ती गव्हर्नमेंटने शिथिल केली आहे. ESIC म्हणजे एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स जी स्कीम आहे. तर याच्या अंतर्गत जे कामगार मजूर वर्ग असतो या वर्गासाठी कर्मचारी राज्य विमा निगम त्याला म्हटलं जातं. तर यांच्यासाठी मेडिकल सुविधा पुरवल्या जातात. अतिशय कमी पैशामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ESICमध्ये असतं आणि मेडिकल सवलती पुरवल्या जातात. तर यासाठी आता सुपर स्पेशालिटी उपचारांसाठी असलेली 2 वर्षाच्या योगदानाची अट शिथिल करून आता ही 6 महिने करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जुनाट आणि 2000 आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला असल्याची बातमी ही महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली आहे. तर आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. अजून ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील आणि इतरही व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील तर अभ्यासक मित्रमैत्रिणींनो करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.